चालेल. सर्वात पहिलं आज आपण ज्या गोष्टीसाठी जमलो आहोत तर आपली आत्तापर्यंत जे काही बॅचेस दरम्यान आपण सुरू केल्या राज्यसेवेसाठी आणि राज्यसेवा पूर्व आणि याचबरोबर आत्ताची जी काही बॅच सुरू केली आपण कंबाईनसाठी, तर ती साधारणपणे तुम्ही नाव ऐकलं असेल. हॅरॅसमेंट बॅच ऐकलं का तुम्ही? ओके. त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना कुतूहल होतं, परंतु लिमिटेड ॲडमिशन असल्यामुळे आम्हाला तिथे काही गोष्टी एक्झिक्यूट करता आल्या नाही, जास्त लोकांना ॲडमिशन देता आलं नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं म्हणणं होतं की मग कंबाईनसाठी दुसरं काही ऑप्शन आहे का? तर यस, फायनली आम्ही ही रेग्युलर जी बॅच चालू केलेली आहे तर ती आपली कंबाईन गट ब आणि गट क पूर्वसाठी आपण सुरू करतो. कधी प्रिलिम आहे? 16 जूनला आहे. किती दिवस राहिले? किती? 100. टेलिग्राम चॅनल वापरत नाही तुम्ही? टेलिग्राम चॅनलवर सांगतात ना दररोज दिवस किती राहिले, राईट? हां, माहिती आहे तुम्हाला, राईट? हां. तर त्याच्यापेक्षा आपला सध्या अभ्यास जो चालू आहे तर तो कसा चालू आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपण कसं जाणार आहोत, राईट? तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी चेहरे जे आहेत तर ते एखादी प्रिलिम देऊन आलेले आहेत. असं आहे कोणी की एकदमच नवीन आहे, पहिलीच अटेम्प्ट असणार, असं कोणी आहे का? ओके, आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, हातवरती करायचं तर काही प्रॉब्लेम नाही, काही म्हणजे प्रश्न विचारणार नाही मी, डोंट वरी. हां, त्याच्यामुळे हां किंवा हातवरती गेला तर परत प्रश्न येईल, राईट? हां, काही नाही आहे. हे असं विचारण्यामागे रिझन एवढंच आहे की तुम्हाला काही लोकांना म्हणजे बहुतेक लोकांनी प्रिलिम दिलेली, काही 5-6 हातवरती झाले फक्त ज्यांनी प्रिलिम दिलेली नाही आहे. तर बहुतेक लोकांना माहिती आहे की जे काही परीक्षेचं स्वरूप आहे, राईट ना, परीक्षेचं स्वरूप सर्वांना जवळपास माहिती आहे आणि या बदललेल्या स्वरूपाविषयी सुद्धा ओव्हरऑल स्टेप अप अकॅडमीकडून ज्या प्रेडिक्शन्स आम्ही केल्या होत्या तर त्या मागच्या वेळी वर्कआउट झालेल्या आहेत. जसं की राज्यसेवा पूर्वचा मागच्या बॅचला मी सांगितलं होतं की गट बच्या पूर्वला जाताना पेपर अगोदर उचकून बघा किती मार्काला मॅथ्स विचारलेला आहे, राईट? आणि जेव्हा टेस्ट सिरीजमध्ये मी हे मॅथ्स 20 प्रश्न टाकले होते तेव्हा ते 51 ते 70 टाकले होते आणि ते लोकांना लक्षातच आलं नाही की हे 20 प्रश्न आहेत म्हणून, जे की पेपर व्यवस्थित बघत नाही. मग एकदा प्रयोग 20 क्वेश्चनचा केला होता, एकदा प्रयोग 18 क्वेश्चनचा केला होता, एकदा प्रयोग 17 प्रश्नांचा केला होता. असं करण्यामागं काहीतरी भूमिका होती, कारण की बदललेली भूमिका आयोगाचा पॅटर्न आणि त्या दरम्यानच्या काळात गणित आणि बुद्धिमापन हे एकत्र दिलं जायचं. त्याच पेपरला पहिल्यांदा असं आलं की गणित एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिलं आणि बुद्धिमापन चाचणी एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिलं आणि त्यामुळे आम्ही अंदाज लावला होता की हे 20 मार्काला विचारलं जाऊ शकतं. आणि एक्झामला जायच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकदा जायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहोत. गेल्या आपण क्वेश्चन मॅथ्स रिझनिंगचे किती आलेले आहेत हे बघावं लागणार आहे, राईट? म्हणजे मॅथ्स रिझनिंग जर 20 मार्काला विचारला असेल तर तो मुद्दा आपला किती स्ट्रॉंग आहे आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल किंवा त्याच्यावर छानपैकी काम करावं लागेल. त्याच्यानंतर साधारणपणे दरम्यानच्या काळामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी या विषयाला किती 15पेक्षा कमी केलं आहे महत्त्व त्याचं, राईट? त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि दुसरा कोणता होता तुमचा पॉलिटी, जो की 15 मार्काला विचारला गेला. करंट किती मार्काला होतं? मागच्या करंट किती मार्काला होतं? पूर्व परीक्षेचं किती? 15 मार्काला, राईट? म्हणजे आपण इतिहासाचे किती पुस्तक वाचणार आहोत पुढच्या काही वर्षामध्ये, राईट? आणि करंटला किती वेळ देणार आहोत, आलं लक्षात, राईट? म्हणजे हे कायम लक्षात ठेवायचं की जिथे तुम्ही अभ्यास करत आहात तर तो हे कायम लक्षात घ्यायचं की आपले जे एफर्ट्स आहेत किंवा आपला जो अभ्यास आहे योग्य दिशेने पडतो आहे का, राईट ना? तर साधारणपणे बहुतेक क्लासरूममध्ये वारंवार मी हे सांगतो की बाबा तुमची जी अभ्यास पद्धती आहे तर ती एकदा चेक करावं लागेल की तो आभास तर नाही आहे ना, राईट ना? तर तो आभास तर नाही आहे की आभासच चालू आहे आणि असं वाटतं आहे अभ्यासच चालू आहे, राईट ना, राईट? त्यावेळी ही गोष्ट कायम लक्षात घ्यायची आणि हे कायम लक्षात घ्या माझा या ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये अभ्यास करण्यावर भर आहे. अभ्यास करणं म्हणजे पर्टिक्युलरली आपण कोणती एक्झाम असली तर अभ्यास करण्यावरच भर असतो, परंतु या पर्टिक्युलरली एक्झाममध्ये अभ्यास म्हणजे काय आहे तर आम्ही जे काही क्लासमध्ये तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे ऑलरेडी थोडंफार वाचलं आहे, त्याच्यानंतर आम्ही क्लासमध्ये तुम्हाला लेक्चर घेतलेलं आहे आणि हे कायम लक्षात घ्यायचं की आम्ही जे काही लेक्चर घेतो आहे तर ते काय आम्ही सायन्स किंवा शोध लावत नाही आहे कोणता की रिसर्च करतो आहे असं काय आहे का? नाही. आलं लक्षात? तुम्ही इतिहास वाचताय, भूगोल वाचताय, त्यामुळे या विषयाला नाव काय? GS म्हटलेलं आहे, जनरल स्टडीज म्हटलेलं आहे, राईट? म्हणजे सामान्य अध्ययन विषयाचं नाव आहे. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला सामान्य अभ्यास आहे का याच अँगलने जायचं आहे, राईट? त्यामुळे आपण जे काय अभ्यास करतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शोध लावत नाही आहे. सगळा अभ्यास जो आहे तो सामान्य आहे. फक्त प्रत्येक विषयाला तुमचा टच व्यवस्थित आहे का आणि त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याची केली आहे का या अँगलने अपेक्षित आहे. पहिला मुद्दा रीडिंगचा, जे तुम्ही केलं, लेक्चर केलं, समजून घेतलं, त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर परत एकदा रीड केलं, मग लक्षात येतं की हा पहिलं रीडिंग
आणि तिसरं रीडिंग याच्यामध्ये नेमकं फरक काय आहे, कारण की मला कळत नव्हतं तेव्हा काय वाचत होतो आणि आता कळतंय तर काय वाचतोय. आणि याच्यानंतर जो सर्वात मुद्दा येतो नोट्स मेकिंगचा, राईट ना. लिहा, वारंवार सांगणार आहे मी, लिहा, राईट ना. ठीक आहे. किती लोक आहे की नोट्स काढण्याच्या याच्यामध्ये आहेत किंवा नोट्स काढताय, एक दोन विषय तरी झालेले आहेत, असे किती लोक आहेत नोट्स काढणारे? ओके, ठीक आहे, ओके. म्हणजे इथे मला 3 ते 4 हात वरती झाले फक्त, राईट. मग बाकीचे जर अभ्यास करत असतील तर अभ्यास चालू नाही हे काय सांगायचं, काय काय आहे तो आभास आहे, राईट. परवा माझ्याकडे 3 मुली आल्या होत्या, तिघी रूम पार्टनर, 3 अटेम्प्ट दिलेले कंबाईनचे आणि एकही प्रिलिम क्लिअर नाही आहे. मग त्यांना ओरडलो मी की काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे नाही होते, तर लेक्चर्स केलेले आहेत. म्हणजे असं नाही की पुण्यात येऊन फक्त अभ्यास करतो आहे किंवा रीडिंग केलेलं आहे, लेक्चर सगळे केलेले आहेत, राईट. लेक्चर सगळे केलेले आहेत. लेक्चर करून आता अनेक 2-2 वर्ष झालेले आहे आणि आता एक्झाम हॉलमध्ये परत 39-38 याच लेवलला गाडी अडत आहे. मग मी त्यांना म्हटलं की नोट्स काढल्या आहेत का, मग त्यांचं म्हणणं होतं की नाही काढलेला. मग पहिल्या अटेम्प्टला काय केलं होतं तर क्लास केला होता, रीडिंग केलं होतं आणि एक्झामला गेले होते, राईट. मग मी म्हटलं दुसऱ्या अटेम्प्टला काय केलं, मग जो क्लास केला होता त्याच्या नोट्स होत्या ते रीड केलं आणि एक्झामला गेले होते. मग तिसऱ्या अटेम्प्टला काय केलं, तेच रीड केलं आणि एक्झामला गेलेले आहेत. याचा अर्थ तिघी वेळा काय करतो आम्ही, रीडिंग करूनच एक्झामला गेलेलो आहोत. मग अभ्यास करण्याच्या ज्या पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे होता ती पद्धती बदलली का आमची? आम्ही काय करतो आहे, रीडिंगच करतो आहे आणि रीडिंग करूनच एक्झाम जातो आहे आणि परत तेच सांगतो की स्कोर 40च येतो आहे. याचा अर्थ आपल्या पद्धतीमध्ये गडबड आहे, आपल्या पद्धतीमध्ये गडबड आहे. काय बदलायला पाहिजे, अभ्यासाची पद्धती. लोक काय बदलतात, अभ्यासिका. येतं लक्षात की बाबा आम्हाला काय लक्षात येतं किंवा इथे लई ओळख झाली, आता सर दुसरीकडे जाऊन अभ्यास करतो, तिथे तेवढीच ओळख होऊन जाते भाऊची. आलं लक्षात, राईट. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की जेव्हा रिझल्ट येत नसतो त्यावेळी अभ्यासाची पद्धती बदलायची असते, हे कायम लक्षात ठेव, राईट ना. ठीक आहे. मग त्यामुळे माझा भर असणार आहे कंपल्सरी नोट्स मेकिंगवर. आता राज्यसेवेच्या 2 बॅचेस चालू आहे, आपल्या दोन्ही बॅचेस फुल आहे, हॅरेसमेंटची बॅच फुल आहे. हे लक्षात घ्या की हॅरेसमेंटमध्ये जे काही आम्ही करणार आहोत, जे काही करतोय तर तेच तुमच्याबरोबर होणार आहे. फक्त तुम्हाला सांगितलं आहे की आज घरी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे. जसं हॅरेसमेंटचा आम्ही मोबाईल जप्त करतो, तुम्हाला तुमचा मोबाईल जप्त करावा लागणार आहे. असेल का कंट्रोल तुमच्यावर? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गोष्टींवर किंवा अवयवांवर नियंत्रण आहे का, विचारांवर नियंत्रण आहे का, तर तुम्ही पास होणार आहात. अदरवाईज जर लाड करायचे म्हटले, नाही लय वेळ झाला आपण व्हॉट्सअप चेक नाही केलं किंवा एक चहाला आलो तर 1-2 रील्स बघूनच घेऊ, असं नाही की बाबा नाही कोणतरी फोन केला असेल, कोण फोन करत नाही तुम्हाला. आलं लक्षात. उगा आपल्याला वाटतं की नाही मेसेज आला असेल, कॉल आला असेल, काही होत नाही. तर हॅरेसमेंट बॅचमध्ये आम्ही जे पूर्ण टीम आज मुद्दाम बसवलेली आहे आणि आज आम्ही मुद्दाम म्हणजे असं पहिलं सेशन असेल की प्रत्येकाचे सेशन लेक्चर वेगवेगळे चालू असतात, त्यामुळे कोणत्याही सेशनला पूर्ण टीम येत नाही. आज आम्ही मुद्दाम म्हटलं की आज अवेलेबल आहोत तर थांबूयात. जे सर्व हॅरेसमेंटला लेक्चर घेणार आहेत ना ते सगळे लोक तुमच्यासमोर आहेत, समजत आहे, राईट. म्हणजे वेगळं काही नाही आहे, फक्त तिथे आम्ही करून घेतो आहे. इथे तुम्हाला सांगितलं जाणार आहे की मोबाईल बंद ठेवा आणि अभ्यास करा. आलं लक्षात. तुम्ही टेलिग्रामवर अभ्यास करता, राईट ना. नोट्स आहेत किंवा करंटचा अभ्यास आहे, त्याचा तो अभ्यास होतच नाही तशी गोष्ट, राईट ना. लिहितच नाही आपण आणि मग मार्क्स येणार नाही. कळालं का, राईट. त्याच्यामुळे इथे कायम लक्षात घ्या. आणि इथं आला तर तुमची लई लाड होतील आणि नाही, इज्जत काढली जाईल, तुम्हाला जागा दाखवली जाईल की तुम्ही काय आहात, राईट ना. ती जागा कशी दाखवणार आहे आम्ही तुम्हाला, कशी दाखवणार आहोत, टेस्टच्या माध्यमातून टेस्ट घेतल्या जातील. आलं लक्षात, राईट. हे कायम लक्षात ठेवायचं. इथं आलो आहे ना तर आपलीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालीच पाहिजे. आलं लक्षात, राईट. मग जो पहिला मुद्दा होता की बाबा नोट्स काढण्याचा, तर इथे बऱ्यापैकी लोकांनी आतापर्यंत नोट्स काढलेल्या नाही आहेत. मग नोट्स काढलेल्या नसतील तर पुढची भूमिका काय असायला पाहिजे, आता आपल्याला सुरुवात करावी लागेल. आता गट ब आणि त्याचबरोबर राज्यसेवा आणि हॅरेसमेंटची जी गट बची बॅच आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना कंपल्सरी मी स्वतःहून नोट्स चेक करतात लोकांच्या. आणल्या का आज, दाखव, का लिहिलं आहे, काय सांगितलेलं आहे, हे बिनकामाचं कशाला लिहिलं, इतक्या गोष्टी चालतात. त्याला लक्षात, हे लक्षात घ्या की काय म्हणतात स्पून फीडिंग आहे. त्याला काय म्हणतो, सगळं आयतं देण्याचा कार्यक्रम आहे, फक्त फायनल तुम्हाला करायचं आहे. मग करायची तयारी आहे का तुमची? हां, मग तसं असेल तर मजा आहे. अदरवाईज मग आम्ही सगळं सांगतोय आणि तुमच्यापैकी काहीच लोक करतायत तर याचा उपयोग नाही. मग आपण फक्त पेठेतली अर्थव्यवस्था चालवण्यात आलो आहे का? नाही, काकूंची मेस चालली पाहिजे, रूमच्या काकांचं रूम खाली नाही राहिली पाहिजे, यासाठी आलं आपण पुण्यामध्ये नाही, कंपल्सरी नाही. मला तरी वाटतं की असं कोणी ठरवून नाही आलेलं
किंवा चला 4-5 वर्ष घालू पुण्यामध्ये, राईट. तर यासाठी आपण आलेलोच नाही आहे, समजतं आहे, राईट. ठीक आहे. मग नोट्स काढल्यानंतर आपली टॉपिक, तो ज्या टॉपिकच्या नोट्स काढल्या त्या टॉपिकवरचे काय बघणं अपेक्षित आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघणं अपेक्षित आहे. बघताय का तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डेली? तुम्ही काय करताय, समजा तुम्ही 21,000 22,000 वटेवर तर ठोकळा घेतला, छान आहे पुस्तक, सुंदर आहे, परंतु तुम्ही काय करताय, राष्ट्रपती वाचताय. राष्ट्रपती वाचली की राष्ट्रपतीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय. मग तुम्हाला वाटतं की सगळं येतं आहे आपल्याला, पण आत्ताच वाचलेलं असतं ना आपण, गरम गरम, मग सगळंच आढळणार आहे. मग आपला कॉन्फिडन्स एकदम हाय होऊन जातो. आता काय गरज आहे टेस्ट लावायची, आता काय गरज स्वतःला चेक करायची, सगळं तर येतं आपल्याला. आणि वेगळा काही प्रश्न आला किंवा त्याच्या माहितीवर वेगळा काही प्रश्न आला तर कशा पद्धतीने जायचं हेच लक्षात येत नाही. कळालं का, राईट. त्यामुळे कृपया ट्राय करा की जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार असाल तर त्याला टॉपिकनुसार बघा, पण इथे जो आपण जो बघण्याचा मुद्दा आहे तर तो माझ्या नोट्स किती परिपूर्ण झालेले आहेत आणि PYQमध्ये असा कोणता डेटा आहे की जो लिहायला पाहिजे या अनुषंगाने इथे PYQ बघायचा आहे. अदरवाईज PYQ सॉल्व्ह करताना लोकांचे ऑप्शन नंबर पाठवून जातात. राष्ट्रपती क्वेश्चन नंबर 4 आन्सर 3 होतं असं, राईट. इतक्या वेळा बघितलं तुम्ही ते, समजताय. मग मी इथे PYQ कशासाठी बघणार आहे, नोट्स जेव्हा मी लिहितो आहे त्या नोट्स लिहिताना माझी प्रायोरिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर माझ्या नोट्स कव्हर करताय का, आणि नसेल कव्हर करतो एखादा कंटेंट असेल तर तो नोट्समध्ये ॲड करायचा. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रिव्हिजन करायची, राईट. रिव्हिजन कशातून करायची, पुस्तकातून नाही, बुकमधून रिव्हिजन करत नाही आपण. रिव्हिजन कुठून करतो, कंपल्सरी नोट्समधून, ज्या की तुम्ही स्वतःनी लिहिलेल्या आहेत, स्वतःच्या हाताने लिहिलेल्या आहेत. तुम्ही म्हणणार सर एवढा वेळ आहे का, तर नाही लिहिणार तर पुढच्या प्रिलिमचा फॉर्म भरावा लागणार परत, लक्षात घ्या, समजतंय. जर लिहिणार नाही, कारण का लिहायचं आहे लक्षात घ्या, तुम्हाला प्रिलिम नंतर मेन्सला किती वेळ आहे, 6 महिने. अरे जूनमध्ये प्रिलिम आहे की नाही, आणि मेन्स कधी आहे, गडबडची मेन्स कधी आहे, सप्टेंबर, जून हाफ गेला, तो धक्क्यातच जाणार आहे असं आहे, बरोबर ना, राईट. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणखीन सप्टेंबरला एक्झाम आहे 28, मंथ एंड 3 महिने पकडू, 3.5 महिने पकडा. या 3.5 महिन्यामध्ये तुम्ही अख्खा GS परत वाचणार आहे का, पॉलिटी वाचणार आहे की मॅथ्स मराठी इंग्लिश करणार तुम्ही त्यावेळी, समजताय का. म्हणजे तुमच्या लँग्वेजमध्ये जर 80 पडले तर तुम्ही GSमध्ये पास होऊन, GSचे सगळ्यांचे 50 मार्क आहेत किंवा 60 मार्क आहेत, आणि त्यात 22 मार्क जर मॅथ्स रिजनिंगला विचारले जात असतील तर GSचा पेपर नाही, मॅथ्सचा पेपर लक्षात घ्या. कळालं का, म्हणजे एक लेवल येणार आहे आणि म्हणून आत्ता लिहायचं आहे. आणि हे लिहिल्यामुळे काय होणार आहे, पॉलिटी 3 दिवसात रिव्हिजन, इकॉनॉमिक्स 3 दिवसात रिव्हिजन, हिस्ट्री जॉग्राफी 2-2 दिवसात रिव्हिजन, कारण की 10-10 मार्काला आहे. जेवढे मार्क तेवढं वेटेज देणार ना आपण. मॅथ्स रिजनिंग कंप्लीट दररोज 2-2, 3-3 तास प्रॅक्टिस झाली पाहिजे. कळालं का, म्हणजे आत्तापासून स्ट्रॅटेजी फक्त प्रिलिम पास होऊन निवांत राहायचं का आपल्याला, नाही. म्हणजे जे काही करणार आहोत ते प्रिलिम प्लस मेन्स अँगलने असणार आहे. कळालं का, जर असं करणार तरच उपयोगाचं आहे, समजत आहे, राईट. नाही तर मग परत प्रिलिमचा फॉर्म नाही जमणार. मग फक्त स्वतःला आणि आपण जे काही घरच्यांना फसवतो आहे, बाकी उपयोगाचं नाही. घरच्यांना फसवून उपयोग नाही, त्यांचं आयुष्य झालेलं आहे, ते तुम्हाला पैसे पाठवत आहे. तर तुम्ही स्वतःला फसवणं सगळ्यात वाईट आहे, की माहिती आहे की नोट्स काढायच्या असतात आणि तरी पण काढत नाही का, कारण की माझ्या शेजारचा कोणतरी असतो तो म्हणतो की नोट्स नाही काढल्या तरी चालते, तो अभ्यास कर, आलं लक्षात. आणि त्याने कधीतरी 2-4 वर्षापूर्वी एखादी मेन्स दिलेली असते, राईट. आणि असं पकडून चला की कोणी नोट्स काढले नाही तो पास झाला आहे, ओके. परंतु तो पास झाला आहे, मी पास होईल याची गॅरंटी का मला नाही. मग मला कालपर्यंत मी नोट्स न काढता अभ्यास केलेला आहे, याचा अर्थ मला अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदलावं लागेल. कळालं का, कारण की एखादा मुलगा त्याला वाचण्यामधून इतका ग्रास्पिंग पॉवर आहे त्याची, किंवा खूप छान पद्धतीने त्याचं स्कूलिंग झालेलं आहे, शालेय शिक्षण झालेलं आहे, तिथं तो 70-80 किंवा 80-90% अँगलने पास झालेला आहे. आपल्याला माहिती आहे आपण शाळेत काय केलं आहे, समजत आहे का, आपल्याला माहिती आहे ना आपल्या शाळेत काय केलेलं आहे आपण. याचा अर्थ तिथं जर एफर्ट्स घेतलेले नाही आहे त्यावेळेस, याचा अर्थ आत्ता जोरात एफर्ट्स घ्यावे लागतील, अदरवाईज उपयोग नाही. कळत आहे का, राईट. त्यामुळे कृपया या केसमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करता जेव्हा म्हणणार तेव्हा तुम्ही नोट्स काढा, PYQ बघा आणि मग रिव्हिजन करा. नावातच आहे री आणि विजन. या टॉपिकवर आत्तापर्यंत असे प्रश्न आल्यानंतर आयोग आणखीन कशा प्रकारे प्रश्न काढू शकतो. डोक्याला खुराक की हां ठीक आहे 54वर आला, 55वर आला कलम, मग 60, 61, 72 पाठ असायला पाहिजे. कळतं का, कार्यकारी केंद्राचे कार्यकारी राज्यांचे हे कंपल्सरी पाठ असायला पाहिजे.
समजतंय राईट. मी पॉलिटीबद्दल बोलतोय फक्त, बाकी ओव्हरऑल समजतंय का. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत राईट. बहुतेक लोकांचं असतं की कलम पाठ होत नाही, असं ना, कलम पाठ होते. मग कलम पाठ होण्यासाठी काय केलं तुम्ही, का सोडून दिलं? सोडून दिली की पाठ केले? काय करावं लागणार आहे, पाठ करावं लागणार की सोडून द्यावं लागणार आहे? पक्का. मग पाठ होत नाही की नाही, होत आहे की नाही, नाही होत. मग सोल्युशन सांगा ना. तुम्ही अधिकारी होणार आहे, तुम्ही सोल्युशन देणार आहे, बरोबर ना. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्ही सोल्युशन देणार आहे. मग तुमच्याच पद्धतीवर जेव्हा तुम्हाला लक्षात की इथे रिझल्ट येत नाही, तेव्हा सोल्युशन काय देणार आहात? कळालं का. त्यामुळे कृपया या केसमध्ये मी जे म्हणतो की बाबा तुम्हाला काइंड ऑफ रिव्हिजन करावं लागेल. आणि मग रिव्हिजन झाली की आपण काय करतो, स्वतःला खरंच किती व्यवस्थित रिव्हिजन झाली याला काय करतो, आपल्या स्वतःला टेस्ट करतो. आणि टेस्टमध्ये कळतं की आपण किती माती खाल्लेली आहे, त्याचा आपण काय करतो, ॲनालिसिस करतो. आणि ॲनालिसिस नंतर परत एकदा त्या विषयाची रिव्हिजन, परत एकदा टेस्ट, परत एकदा इम्प्रूव्हमेंट. आणि ही असते इम्प्रूव्हमेंट. वारंवार विषयांच्या टेस्ट देणं आणि त्यातून गोष्टी एक्झिक्यूट कर. कळालं राईट. मग या केसमध्ये मॅथ्स रिजनिंगच्या नोट्स काढायच्या का, तर नाही. मॅथ्स रिजनिंगसाठी तुम्हाला जे काही कंटेंट दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतली. मग माझ्याकडे अपॉर्च्युनिटी अशी की मी अजून जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी अजून जास्त गोष्टी वर्कआउट करेल राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की जास्त प्रायोरिटीचा कोणता आहे, करंट आहे, जो दुर्लक्षित आहे राईट ना. 7 आणि 8 मार्क दिले जातात. मग तुम्हाला टार्गेट दिलं जाईल किंवा ह्या 2 मॅगझिन किंवा तुमच्या केसमध्ये वेळ जास्त आहे तर 1 मॅगझिन या महिन्याची 50 प्रश्न करा सॉल्व, टार्गेट दिलं जाईल. समजताय का राईट. याच्यामुळे काय होईल की तुम्ही जे काय वाचत आहात, कारण की बघा तुम्ही अधिकारी झाल्यानंतर गट ब आणि गट क साठी जेव्हा तुम्ही या पदावर काम करणार आहात तेव्हा तुम्ही वरिष्ठांना माहिती पुरवण्याचं काम करतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे या एक्झामची डिमांड अशी की तुम्हाला डेटा पाठ असावा, डेटा पाठ असावा. बघा DYSP साठी येणारा प्रश्न आणि PSI साठी येणारा प्रश्न दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काहीतरी डिमांड आहे त्याची वेगळी, काहीतरी ते रिझन आहे की असा प्रश्न काय येतो, इकडे काय असा येतोय. समजतंय का. कारण की तुम्हाला तिथे गेल्यानंतर काम वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. मग त्यासाठी पाठांतर गरजेचं आहे. आणि पाठांतर गरजेचं आहे तर त्याला कशा पद्धतीने मला करावं लागणार आहे. याच्याशिवाय जर तुम्ही अभ्यास करत असाल तर राग आला तरी चालेल, तुम्ही प्रिलिम पास होणार नाही. आलं लक्षात राईट. कारण की तुम्हाला अंदाज आला की आत्तापर्यंत तुम्ही काय केलं आहे. आणि जर असं नाही केलं याचा अर्थ आपल्याला गडबड काहीतरी आहे, मेजर मिसिंग आहे राईट. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून काही ज्या गोष्टी असतील तर त्या पुढे मी हँडओव्हर करतो सरांना. त्याच्या अगोदर सर्वात पहिला मुद्दा जो मी सांगणार आहे की यामध्ये आपण काय घेतोय, एक आहे आपली प्रिलिमची बॅच जो की आपला सिलेबस कव्हर होणार आहे, क्लासरूममध्ये त्या क्लासच्या टेस्ट होणार आहे. दुसरी आहे आपण काय करतो याच्यावर अप्रोच बिल्डिंगची बॅच आहे, जी तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचे डिस्कशन मिळणार आहे राईट. म्हणजे कंबाईनसाठी जी वेगळी अप्रोच बिल्डिंगची बॅच असते तर ती साधारणपणे आपली कंबाईनच्या अप्रोच बिल्डिंगची फी 2000 प्लस 2000च्या दरम्यान असते. आणि प्रिलिमच्या प्लस याच्यानंतर आपली क्लासरूममध्ये जी टेस्ट होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली गट बची जी टेस्ट सिरीज आहे तर ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला क्लासरूममध्ये मिळणार आहे. आलं लक्षात. म्हणजे त्याच टेस्ट तुम्हाला क्लासरूममध्ये सुद्धा होती. समजत आहे राईट. म्हणजे या पूर्ण पॅकेजमध्ये याची पण पकडून चला की 1500च्या आसपास याची फीज असेल. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या बॅचमध्ये 9999च्या फीजमध्ये मिळणार आहे. माझ्यापेक्षा स्वस्त आणि फ्रीमध्ये देणारे पण लोक आहे मला माहिती आहे, परंतु याच्यामध्ये मला माहिती आहे की माझी टीम आणि आम्ही कशा पद्धतीने एफर्ट्स घेतो आहे. आणि त्यामुळे या आणि हे जी आहे तर याच्यामध्ये पूर्ण सिलेबस, त्याचे लेक्चर्स, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कंटेंट आहे म्हणजे नोट्स आहे तर तो मिळेल. सर्वात पहिला मुद्दा काय होतो की आपल्या सिलेबसमुळे काय होतं, आपली जी अभ्यासाची चौकट आहे ती कवर होते. चौकट काय आपल्या अभ्यासाची तर ती इथे कवर होणार आहे. चौकटी बाहेर प्रश्न विचारला जाणार आहे तर तो आपण अप्रोच बिल्डिंगवर कवर करणार आहोत. आणि मग चौकट तयार झाली सर, अप्रोच कवर झाला, आता मी स्वतःला टेस्ट करून बघतो आणि तरच माझा काय आहे रिझल्ट येऊ शकतो. समजताय का राईट. नाहीतर फक्त वाचन करून गेला आणि बघा मी खूप अभ्यास केला परंतु 1 तासामध्ये पेपर नाही कवर झाला, उपयोगाचा उपयोग आहे का नाही. मग आपल्याला घरी सांगायला होईल किंवा आणखी कुठे सांगायला होईल की माझा पेपर कवर झाला नाही. मग आपल्याला जर माहिती की 1 तासाचे वेळ आहे, मग मॅथ्स रिजनिंगला 20 क्वेश्चन आहे, 20 क्वेश्चनला जर मला 20 मिनटं जरी द्यायचे म्हटले तर किती मिनटं उरतात 40 मिनटं. क्वेश्चन किती राहिले 80, म्हणजे एका मिनिटाला किती वेळ उरतोय, एका क्वेश्चनला किती वेळ उरतोय 30 सेकंद. 30 सेकंदामध्ये क्वेश्चन रीड करायचा आहे, समजून घ्यायचा आहे, आन्सर काढायचा आहे आणि गोल करायचं आहे. एवढी प्रॅक्टिस तुम्हाला झाली आहे का, समजताय का राईट. म्हणजे जर एवढं सगळं होत असेल
तर मग याची म्हणजे तुम्ही डिमांड फुलफिल करताय आणि या अभ्यासाची डिमांड जर फुलफिल झाली तरच तुम्ही काय करणार आहात, पास होणार आहात। आलं लक्षात? हे कायम लक्षात ठेवायचं, डिमांड फुलफिल होणं महत्त्वाचं, राईट। बाकी मी पास झालो याचा अर्थ मला सगळं माहिती होतं असं नाही, मला सगळं यायला पाहिजे असं नाही, परंतु मला काय माहिती आहे की एक्झामला काय पाहिजे तेवढं मी देणार आहे। कळालं? मग अजून एक मुद्दा असतो, नोट्स किती काढायचा, कशा विषयाच्या काढायचा, कोणत्या विषयाच्या कशा काढायचा, ते पर्टिक्युलर फॅकल्टी तुम्हाला क्लासमध्ये सांगेल की हे लिहायचं आहे, हे लिहायचं नाही आहे। मग तुम्ही म्हणणार की हे लिहायचं नाही, जेव्हा तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहिती याच्यातून प्रश्न येणार की नाही, असेल ना? हे आपल्याला प्रश्न पडतो की नाही, असा प्रश्न पडतोय की नाही? पडायला पाहिजे ना, आपण तेवढे मोठे झालो आता प्रौढ, तर प्रश्न पडायला पाहिजे। म्हणजे कोणी काही जरी सांगितलं तरी पण त्याच्यावर प्रश्न पडायला पाहिजे ना, की तुम्हाला काय माहिती याच्यावर प्रश्न नाही येणार। जेव्हा आम्ही म्हणणार की हे लेस इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही असा प्रश्न करायला पाहिजे ना की हे काय इम्पॉर्टंट नाही आहे, का वाटतं तुम्हाला असं, समजताय? राईट। याचा अर्थ आम्ही काहीतरी रिस्क घेणार आहे, काहीतरी अभ्यास करून आलेलो आहे की आतापर्यंत आयोगाचा पॅटर्न कसा आहे आणि त्याची डिमांड काय आहे। म्हणजे एखाद्या जसं की आपण आर्टिकल पाठ करताना राष्ट्रपतीचं आर्टिकल 57-58 पाठ करायला नाही सांगत मी, हां जोडलामध्ये आलं तर आपल्याला अंदाज येईल, परंतु 54-55 पाठच असायला पाहिजे, 60 पाठ असायला पाहिजे, 61 पाठ असायला पाहिजे, 72 पाठ असायला पाहिजे। ही प्रायोरिटी झाली, ही कोणी सांगितली, आम्ही कशी ठरवली, तर आम्ही वारंवार PYQ बघितले आणि त्यामुळे अंदाज घेतला आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही काय करून दिलं, काइंड ऑफ हे सोपं करून दिलं आणि ते आमचं काम आहे, काय करायचं आणि काय करायचं नाही। एकदा काय करायचं नाही हे कळालं की काय करायचं याच्यावर फोकस असतो व्यवस्थित, नाहीतर मग काय अभ्यास करायला गेलं तर एका पुस्तकाचे एका विषयाचे कमी 10-12 पुस्तकं तुम्हाला मिळतील, मग तुम्ही करत काय आहात, पुन्हा एकदा क्लिअर? मला वाटत नाही की कंटेंट कमी पडला म्हणून मी पास नाही झालो सर, असं कोणीच नाही। समजा एखादं पुस्तक मार्केटमध्ये आलं तर ते आता ॲपवर, कोणत्या बुक स्टोअरच्या ॲपवर आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊ शकतं, त्यामुळे सोर्स असा काहीच नाही की बाबा मी हे वाचलं म्हणून मी पास झालो, नाही। ते वाचल्यानंतर तुम्ही ते समजून घेतलं, ते वहीमध्ये लिहिलं, नोट्स केल्या, रिवाईज केला। आता याच क्लासमध्ये बघा जवळपास आपण पकडू शकतो की 100च्या आसपास मुलं आहे, 100 मुलांमध्ये किंवा त्याहीपेक्षा जास्त असतील तर 100 मुलांमध्ये 4 लोकांनी हात वरती केले की नोट्स काढतोय म्हणून। मग बाकीचे काय करताय, आनंद, मग अभ्यासच करत नाही आपण, हे स्वतःला सांगा, आपण अभ्यास करत नाही, आपण काय करतोय, आभास। आणि आभास काय करतो, काय करतो रे आभास, छळतो तुला, छळतो मला, 2 पर्यायामध्ये होतं का असं? सर लई वाचलं होतं पण या 2 पर्यायामध्ये आन्सरच काढता नाही आलं, होतं ना असं? हे कशामुळे होतं, तुमच्या नॉलेजमध्ये तुमचं परफेक्शन नाही, तुमचा त्या कंटेंटवर अजून तेवढा होल्ड नाही आणि म्हणून 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन होतं। कळालं का? ठीक आहे, राईट। मला वाटतं की ज्या काही शंका असतील तर ते आपण नंतर घेऊ एकत्र। मला वाटतं की जेवढं काही या बॅचविषयी इंट्रोडक्शन मला जेवढं असाईन केलं होतं, माझे टास्क तेवढे मी कंप्लीट केलेले आहे। तानाजी सर आहेत, सरांना मी विनंती करतो की सरांनी सर जी मॅथ्स आणि रिझनिंगची कंटेंट तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यावर सर पुढचे काही वेळ तुम्हाला मार्गदर्शन करतील। चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना। प्रथमतः तुमचं सर्वांचं स्टेपअप अकॅडमी परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे आणि एक मनामध्ये हे नेहमी वाक्य ठेवा आता की तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, लक्षात ठेवा। फक्त सोबत राहा, रिझल्ट काढून द्यायची जबाबदारी आमची, हे तर लक्षात। तर बघा व्यवस्थित, थोडं माझा विषय मॅथ आणि रिझनिंग आहे थोडं, आणि माझं नाव तानाजी आहे, लक्षात ठेवायचं। तुम्ही तानाजी मालुसरे सरांच्या लेक्चरला बसलाय असं गृहीत धरून बसा, थोडं ताड बसा, लक्षात ठेवा व्यवस्थित, असं आपलं एकदम आळमडळम नको, लक्षात ठेवा, थोडं फ्रेशमध्ये व्यवस्थित बघा। आणि विषयाची भीती आहे फक्त गणिताची, गणित हा अवघड विषय नाही आहे किंवा रिझनिंग हा अवघड विषय नाही आहे, लक्षात ठेवायचं। तर बघा विशेष काय की महत्त्वाचं आपल्याला रिअलिस्टिकमध्ये जगायचं आहे गणित या विषयामध्ये। आता रिअलिस्टिकचा अर्थ काय हो, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, वास्तववादी, लक्षात ठेवायचं। वास्तववादीमध्ये जगायचं, मोकळ्यात आश्वासन नको, पैकीच्या पैकी मार्काची हमी, 100% यशाची हमी, असा विषय आपल्याकडे नाही आहे, ही तर स्टेपअपमध्ये पण नाही, लक्षात ठेवायचं। जर तुम्हाला 4 मार्क पडत असतील तर मी तुमचे ते 4चे 8 करून देऊ शकतो, लक्षात ठेवा। तुम्हाला 8 मार्क पडत असतील 20 पैकी, ते 8चे 16 करून मी देऊ शकतो, किंवा तुम्हाला जर 16 पडत असतील तर पैकीच्या पैकीपर्यंत मी नेऊन सोडू शकतो, एवढी गॅरंटी आहे, लक्षात ठेवायचं। हे इथं फक्त स्टेपअपमध्ये होतं, म्हणजे पैकीच्या पैकी नाही, मोकळ्यात आश्वासनं
100% यशाची हमी, 100% हे करतो ते करतो, काही नसतं लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवा, आपल्याला जगायचं आहे रिअलिस्टिकमध्ये, वास्तववादीमध्ये जगायचं आहे, मृगजळामध्ये नको. मृगजळाचा अर्थ काय? क्षणिक आनंद, मोकळ्यात आश्वासन म्हणजे क्षणिक आनंद. लक्षात ठेवा. मृगजळ म्हणजे लक्षात, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला साधं उदाहरण देतो मृगजळाचं. मृगजळ म्हणजे काय? समजा तुम्ही एका वाळवंटामध्ये गेलेलात, येतं लक्षात, आणि तुम्हाला तहान लागलेली आहे, खूप ऊन वगैरे लागतंय, आणि त्याच पिरियडमध्ये जर एक थंड वाऱ्याची झुळूक येऊन तुम्हाला जर अलगद स्पर्श करून गेली, तर तेवढ्या पुरता जो आनंद आहे तो मृगजळ आहे. ते आपल्याकडे नाही. लक्षात ठेवायचं. रिअलिस्टिकमध्ये म्हणजे वास्तवमध्ये जगायचं आहे. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे विषयाची भीती तुम्हाला कमी फक्त करायची आहे, येतं लक्षात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर भीती मनामध्ये लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला PYQ हा महत्त्वाचा घटक आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवावेच लागतात, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लक्षात ठेवायचं. PYQ ह्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन जातील. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर बघितलं आता असं पण आहे, ॲड करू का प्लसमध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे कुठंतरी तुम्ही वाचलं असेल की बाबा अंकगणित बुद्धिमत्ता हा आव्हानात्मक विषय आहे, असं कुठंतरी वाचलं असेल. लक्षात ठेवायचं. पण हा गोड गैरसमज आहे. आव्हानात्मक नाही आहे, तो डिसाइडिंग फॅक्टर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे माझा विषय तुम्हाला एकतर मेरिटमध्ये बसवतो, नाहीतर बाहेर फेकून देतो. डिसाइडिंग फॅक्टर आव्हानात्मक नाही आहे. लक्षात ठेवा. मोकळ्यात भीती आहे, म्हणजे मॅथ रिझनिंगबद्दलची भीती नाही आहे. एखादी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून त्या विषयाची भीती आहे. तुम्ही पहिल्यांदाच मुंबईला चाललाय, भीती आहे ना मनामध्ये, कुठं जाऊ काय पत्ता नाही. लक्षात ठेवायचं. पण तुम्ही जर 4-5 वेळा जर हेलपाटे मारले मुंबईला, तर सोपं आहे सगळं ते. लक्षात ठेवायचं. पण हा विषय लक्षात आव्हानात्मक नाही आहे, डिसाइडिंग फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही वर्षभर अभ्यास केला किंवा 2 वर्ष अभ्यास केलाय, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही परीक्षेला बसलाय, 11 ते 12चा पेपर आहे, त्या टायमिंगमध्ये पूर्ण ब्लँक होऊन जातो तुम्ही. बऱ्याच जणांचं असं होत असेल. लक्षात, काहीच आठवत नाही आहे. लक्षात, मग त्या गोष्टी आपल्या इथं कमी करायच्या. इथं लक्षात, PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित तुमचे हाताळून घेतले जातील. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर केल्या जातील क्लासेसमध्ये. लक्षात ठेवायचं. म्हणजे आपली कंबाईनची बॅच आहे. लक्षात ठेवा. मग त्यात टेस्ट सिरीज असतील तुमच्या. टॉपिक झाल्यानंतर त्याचं पुन्हा ॲनालिसिस, त्याला परत टेस्ट, प्रत्येक टॉपिक वाईज टाईप वाईज आपण टेस्ट तयार केलेले आहेत. क्वेश्चन भरपूर सगळ्या गोष्टी. लक्षात ठेवायचं. त्या गोष्टी थोड्या व्यवस्थित. अजून जर बघितलं विषयाबद्दल जर बोलायचं म्हणलं, तर मनातली एक भीती पूर्ण तुम्ही काढून टाका. तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स होणार आहेत क्लासमध्ये. अगदी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचा जरी प्रॉब्लेम असेल तुम्हाला, त्याही गोष्टी आपण क्लिअर करतोय. लक्षात ठेवायचं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इथंपासून मी आता इथं शिकवणार नाही काहीच. आपलं हे ओपन सेशन आहे. लक्षात ठेवायचं. ओपन सेशनमध्ये फक्त विषयासंदर्भात आपण एक्झॅक्ट बॅचमध्ये काय काय गोष्टी करणार आहोत, लक्षात ठेवा, त्या गोष्टीबद्दल फक्त डिस्कशन आहे. म्हणजे त्याला ओपन सेशन म्हणायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणणार नाही की बाबा चल रे नाट्यसंवादाचा प्रश्न घे. काय प्रश्न आहे? एका लग्न समारंभात एक निळ्या रंगाची साडी घातलेली स्त्री लाल रंगाची साडी घातलेली स्त्रीला म्हणाली, मी तुझ्या नवऱ्याच्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलीच्या नवऱ्याची सासू आहे आणि सांग उत्तर. झालं ब्लँक. लक्षात येतं का तुमच्या? लक्षात ठेवा. मॅथ रिझनिंग हे नंतर आपल्याला विषयाबद्दल हळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला आवड निर्माण करत जायचे आहे, बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत. आणि विशेष म्हणजे एक मनामध्ये असं ठरवा, हा विषय अवघड नाही आहे. लक्षात ठेवा. आपण फक्त तिथेपर्यंत पोहोचलो नाही आहे म्हणून तो अवघड आहे. त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे म्हणून अवघड आहे. माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेणं म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. त्या गोष्टी फक्त स्वतः रक्तामध्ये टाकणं म्हणजे मॅथ रिझनिंग. लक्षात ठेवा. बाकी काही नाही याच्यामध्ये. हे तर लक्षात. व्यवस्थित आपले बॅचेस वगैरे सगळ्या होणारच आहेत. आपली बॅच सर वगैरे त्याचं स्वरूप काय असेल ते सगळं सर सांगणारच आहेत. लक्षात ठेवायचं. आणि विशेष दुसरं महत्त्वाचं काय, आपल्याला नेहमी वर्तमान काळामध्ये जगायचं आहे. भूतकाळ आणि भविष्याचा विचार करू नका. आत्ता सध्या काय आहे फक्त. म्हणजे काय मग आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आत्ता झालेल्या परीक्षेचे काढा, मागचे सुद्धा काढणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. मागचे पेपर, आत्ताचे पेपर आणि पुढं काय, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या बॅचेसमध्ये तर बाकी काही सुद्धा अवघड नाही. लक्षात ठेवायचं. सोपा विषय आहे. फक्त ह्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन फक्त सोपा पाहिजे बघण्याचा, बाकी अवघड नाही काय. लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. अजून दुसरं महत्त्वाचं काय सांगायचं बॅचेसबद्दल, तर आपल्या बॅचेस कधी सुरू होणार तर सांगतीलच, पण तिथून अगदी आपण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण सगळं ते व्यवस्थित क्लिअर करणार आहोत. दुसरं अजून काय
ठीक आहे. बघा, मी शिकवायचा विषय नाही, फक्त इंट्रोडक्शन लेक्चर आहे. इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये फक्त शिक्षकांची ओळख ही कॉन्सेप्ट आहे, म्हणून थोडं मी आज शिकवणार नाही, फक्त बोललेलं आहे. आणि त्या हिशोबानं पुढचे जे सर असतील त्या हिशोबाने सर बोलतील ते. ओके. दांगटे सर सायन्स. आणि विशेष काय, आम्ही दोघंच तुम्हाला एकतर मेरिटमध्ये बसवू शकतो, नाहीतर संपला कार्यक्रम तुमचा. सायन्सवाले सर आहेत, आलं लक्षात. सायन्स आणि गणित हे दोनच विषय असे आहेत तुम्हाला एकतर मेरिटमध्ये बसवणार आहेत, नाहीतर बाहेर फेकून देणार आहेत. इथं लक्षात. चलो, थँक्यू, धन्यवाद. चर्चा करूया. सायन्समध्ये आर्ट कॉमर्सवाल्यांसाठी सगळ्यात आवडता विषय, सगळ्यात मोठी अडचण ती आहे आपल्या सगळ्यांना. आणि बरेच आर्ट कॉमर्सचे जे मुलं आहेत ते एकाच विषयाला थोडासा घाबरून, म्हणजे तो एकच विषय घाबरून त्यांनी आपली ही फील्ड धरली होती, आर्ट आणि कॉमर्स. पण लाईफ ही बुमरॅग आहे, शेवटी कुठं ना कुठं तुम्हाला ते पकडणारच आहे, आणि आता पकडलेलंच आहे. तर एक मोठी अडचण सायन्समध्ये मुलांना ही येते की एक तर आर्ट आणि कॉमर्सवाल्यांना सायन्सच्या तीनही जर फॅकल्टी तुम्ही ब्रँच पाहिल्या, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजीची ब्रँच असेल, तर या 3 ब्रँचमध्ये आर्ट कॉमर्सवाल्यांसाठी तर तिन्ही ब्रँचेस गेलेल्याच आहेत. प्लस जर ज्यांचे बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे आता मोस्टली आपण म्हणून सायन्स असेल आणि त्यातल्या त्यात बायोलॉजीतून त्यांनी केलं असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा फिजिक्स अवघडच जाणार आहे, तोही भाग वेगळाच आहे. तर कुठं ना कुठं एखादा तरी ड्रॉबॅक्स आपल्याला या विषयाच्या अंतर्गत आढळून येतो. आता जर मागचा आयोगाचा बदलता पॅटर्न आपण पाहिला, तर त्या पॅटर्नमध्ये आपल्याला 2 गोष्टी आढळून येतात की सायन्सचं जे वेटेज आहे ते एकतर थोडंसं इन्क्रिजेशन तर आपल्याला दिसतंच आहे, पण त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सायन्समध्ये डेप्थनेस वाढत चालली आहे. अगोदरचे जे सायन्सचे क्वेश्चन्स होते, जसं आपण 2012पासनं ते जवळपास 2016, 17, 18पर्यंतचं पाहू, आणि त्याच्यानंतरचे जर आत्ता म्हणजे आयोगाचा बदलता पॅटर्न पाहिला तुम्ही, तर डेप्थनेस जास्त वाढत चालली आहे. तर आपल्याला सायन्समध्ये खूप जण असे असतात, आता येतात बऱ्याचदा विचारताना पोरांचं एक असतं की सर सायन्समध्ये एक्झॅक्ट काय करावं की ज्यामुळं आम्ही कमीत कमी अभ्यास करू. तर मी म्हणेल एक्झॅक्ट काहीच नको, तो अभ्यासच नको करू सायन्सचा, हे सगळ्यात बेस्ट असेल. ठीक आहे. आणि आपल्याला ते एव्हा एवढं कळून चुकलेलं MPSCमध्ये की कुठल्या एखाद्या विषयाला स्किप करून आपण रिझल्ट आणू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला ऑलराऊंडर असलंच पाहिजे, प्रत्येक विषयामध्ये तेवढं एक नॉलेज असलंच पाहिजे. पण जर पॅटर्ननुसार आपण बदललं तर त्याच्यात ते मुलं विचारतात की फिजिक्सला बघू का, केमिस्ट्रीला बघू का, बायो बघू, तिन्हीपैकी एखाद्यावर आणखी कोणावर वेटेज जास्त असतं. तर असं काही नाही आहे. हां, ठीक आहे, आपण 19-20 पकडू शकतो किंवा बायोलॉजीवर थोडंसं जास्तीचं आयोगाचा भर असतो. तर मग आपण इथं घेत असताना त्याच विषयाचा विचार करून घेऊ की बाबा बायो आपलं क्लिअर असलं पाहिजे. मागचे काही पॅटर्न तुम्ही पाहिले तर एक सिंगल लाईनर क्वेश्चन्स तुम्हाला अगोदर दिसत होते, आता मात्र ऑप्शनलमध्ये क्वेश्चन सायन्सच्या अंतर्गत येत आहेत. आणि हे क्वेश्चन्स येत असताना काही चॅप्टर जे आयोगाचे आवडते चॅप्टर आहेत, जसं उदाहरणार्थ तुम्ही बायोलॉजीमध्ये गेलात तर क्लासिफिकेशनचा जो चॅप्टर आहे, अशी कुठली एक्झामच नाही की ज्या एक्झाममध्ये या चॅप्टरवर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन्स आलेले नाही आहेत. तर बऱ्याचदा तर असं घडलेलं आहे की एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्सवर 3 पर्यंत 3 ते 4 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. तर हा सगळ्यात एक आपण म्हणू टर्निंग पॉईंट असेल सायन्समध्ये. सेकंड एक चॅप्टर आपल्याला आढळून येतो, तो आहे डिसीजचा चॅप्टर. तर आयोग याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन्स विचारतो आणि ह्युमन ॲनाटॉमीच्यावर एक क्वेश्चन्स येतात. जर बायोलॉजीमध्ये आपण पाहिलं तर हे 3 चॅप्टर तुम्हाला एवढे इम्पॉर्टंट असतील की ज्याच्याशिवाय तुम्ही बायोलॉजी ही कंप्लीट करू शकत नाही. एक वेळेस मी म्हणेल चला सेल असेल, टिश्यू असेल किंवा न्यूट्रिशनचा पोर्शन असेल, अदरवाईज दुसरा जो काही बॉटनीचा थोडासा भाग जो असेल त्याला तुम्ही एक वेळेस इग्नोर करा, परंतु ह्या 3 चॅप्टरला तुम्ही इग्नोर करून जमत नाही आहे. आणि आपण जेव्हा इथं लेक्चर्स घेत असतो त्या लेक्चर्समध्ये आपण मोस्टली याच गोष्टीचा विचार करतो की आयोगाचा म्हणजे नेमकं बदलता भाग काय. मागच्या PYQचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे की आयोग वेटेज कशावर देतोय आणि आपल्याला काय परफेक्ट करायचं आहे. तर आपण हे करत असताना हे चॅप्टर एवढे डिटेलमध्ये घेतोय किंवा घेत असतो. इवन बऱ्याचदा तर तुम्ही बुक्सच्या पेक्षा सुद्धा म्हणजे तुम्ही जो काही कंटेंट पाहता, मग खूप लोक विचार करतात की आम्ही सायन्स घेत असताना नेमकं काय करावं, टेक्स्टबुक रेफर करावे, NCERT रेफर करावी का बाकी काही दुसऱ्या गोष्टीकडे बघत राहावं. तर मी म्हणेल तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. लेक्चर्समध्येच आपण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी कव्हरअप करून घेत असतो. जेव्हा काय आपल्या नोट्स तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे कळून जाते किंवा टीचिंगमध्ये जात असताना आपण टेक्स्टबुकला तर ऑलरेडी घेणारच आहोत. टेक्स्टबुकच्या सोबतच आपण NCERTचा जो पोर्शन आहे तोही कंडक्ट करतो आणि अदर जो कंटेंट आपल्याला इम्पॉर्टंट वाटतो तर तो कंटेंटसुद्धा आपण याच्यामध्ये घेत असतो. त्यामुळं काय होतं की ह्या चॅप्टरच्या मध्ये अडचण कोणती आहे की मुलांचे बेसिक कन्सेप्ट असतात आर्ट आणि कॉमर्सवाल्यांचे, ते याच्यामध्ये क्लिअर नाही आहेत. आणि आपल्याला त्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की बेसिक कन्सेप्टला क्लिअर करून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स जाल त्यावेळेला तुम्हाला यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आहे.
ठीक आहे. आता प्रॉब्लेम कसा होतो की एखादं पुस्तक तुम्ही घेता, त्या पुस्तकामध्ये जर कन्सेप्टिव्ह दिलेला भाग नसेल तर तुम्ही त्या पुस्तकाला 4 वेळेस वाचा, 5 वेळेस वाचा, कितीहीदा तुम्ही त्याची रीडिंग करा, तुम्हाला तो भाग कंप्लीट नाही होणार आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट सायन्समध्ये की कन्सेप्ट क्लिअर करणे. आणि मग आपण जेव्हा घेतो तेव्हा या लेक्चरमध्ये ह्याच गोष्टीवर फोकस करत असतो की आपल्या आयोगाला जे अपेक्षित आहे ना त्याला एवढं जास्तीचं कंडक्ट करून आपण घेऊ की याच्या बाहेर क्वेश्चन्स हा गेला नाही पाहिजे. ठीक आहे. आता जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये गेलात तर ॲटॉमिक स्ट्रक्चर एक चॅप्टर आपल्याला असा आढळून येतो की आयोग याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारतो, किंवा जो काही कार्बन कंपाऊंडचा जो भाग आहे तर त्याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन्स असतात. किंवा तुम्ही फिजिक्समध्ये गेलात तर लाईट नावाचं एक चॅप्टर आहे ज्याच्या बाहेर क्वेश्चन्स हा जातच नाही, किंवा इलेक्ट्रिक करंटचा जो भाग आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन्स हा जातच नसतो. म्हणजे साऊंड आहे. तर हे एवढे जे चॅप्टर तुम्हाला बोर्डवर दिसतात ना, हे चॅप्टर तुम्हाला मोर दॅन 10 पर्यंत घेऊन जातात, 10च्या वर जातात. आणि अदर जे चॅप्टर आहेत, मग आपला प्रॉब्लेम कसा होतो की आपण इतर चॅप्टरला एवढा जास्त वेळ घालतो की त्यामुळे काय झालं की तुमचे एफर्ट्स गेले, बिनकामी वाया गेले. ठीक आहे. एक तर तुम्ही एफर्ट्स घातले, वेळ गेला, आणि ज्याला आवश्यकता नाही त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केलात, प्लस तुम्ही जो रॉंग ट्रॅकनं चाललात. तर इथं घेत असताना आपण तो कन्सेप्टिव्हली पोर्शन हा कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू. आणि ॲडव्हान्स. आणि दुसरा एक भाग की सायन्समध्ये जेव्हा मुलांना आणखी एक अडचण येते की रँडमनेस येतो. तुम्ही सायन्समध्ये पण सिक्वेन्स असतो का? हा, बिलकुल सायन्समध्ये पण सिक्वेन्स असतो. तुम्ही बाहेरचे बुक्स पाहता बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये, किंवा कुठलेही तुम्ही जर टेक्स्टबुक वगैरे रेफर करत असाल तर टेक्स्टबुकचं स्ट्रक्चर अभ्यास करत असताना तुम्ही कोणत्या लेवलने अभ्यास करताय? तर तुम्ही एक पुस्तक घेताय, बस त्याला स्टार्ट टू एंडपर्यंत वाचून मोकळं होऊन चालला. ते नाही पाहिजे आयोगाला. आयोगाला समकेंद्री वर्तुळाकार पद्धतीनं अभ्यास आयोगाचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे तुम्ही 5वीला गेलात तर 5वीचा जो सिलेबस आहे ना तो 6वर डिपेंड आहे. म्हणजे 5वी ज्याला क्लिअर आहे त्याच्याच पुढचा भाग हा तुम्हाला 6मध्ये आहे. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स तुम्हाला रूप थोडंसं कुठं दिसून येतं? 7thमध्ये दिसून येतं. आपण या टाईपने अभ्यास करत जातो का समकेंद्री वर्तुळाकार पद्धतीनं? नाही करतोय आपण तो अभ्यास. मग त्यामुळं काय होतं की आर्ट आणि कॉमर्सवाल्या मुलांसाठी हा विषय आणखी अवघड जातो आणि त्यामुळे ते मुलं या विषयाकडे इग्नोर करतात. ठीक आहे. तर आपण ते नाही करणार. आता जसं बऱ्याच बुक्समध्ये तुम्ही पाहत असाल तर अलग अलग टाईपचे तुम्हाला चॅप्टर्स याच्यामध्ये दिसून जातात. जसं उदाहरणामध्ये स्टार्टलाच कोणी सिस्टीम घेतं. तुम्ही जर सिस्टीमपासून सुरुवात करत असाल अभ्यास करायला तर ते तुम्ही ॲडव्हान्स टू म्हणजे बेसिककडे चाललात. ते रॉंग पॅटर्न आहे तुमचा. ठीक आहे. आता तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करत असेल तर सेलपासूनच जावं लागेल. सगळ्यात पहिले हिस्ट्री पण पाहावी लागेल. आता हिस्ट्री म्हणजे इतिहास नाही, मी बायोलॉजीचा म्हणतोय, बायोलॉजीचा इतिहास. तिथून गेलात का सेलकडे जावं लागेल, तिथून गेलात का तुम्हाला टिश्यूज घ्यावं लागेल, तिथून गेल्याच्या नंतर क्लासिफिकेशनच कंडक्ट करावं लागेल. हां, हे ठीक आहे की तुम्ही या भागाला थोडंसं कमी वेटेज द्या, याला जास्त द्या, पण जेव्हा नवीन पोरगा सायन्सची तयारी करतोय त्याने त्या सिक्वेन्सनीच अभ्यास केला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही सिस्टीम हातामध्ये घेत असाल, त्यातही रँडमनेस आणत असाल, कोणती सिस्टीम कधी अभ्यास करावी याचंही माहिती नसेल, तर मग आपण म्हणू हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मायन्यूट गोष्टी आहेत, पण त्या तुम्हाला थोड्याशा ट्रॅकपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर जेव्हा आपण इथं लेक्चर्समध्ये हा भाग कंडक्ट करू तेव्हा ह्या गोष्टीकडं मुख्यत्वे करून लक्ष देणार आहोत की ट्रॅकच्या बाहेर आपण नाही गेलं पाहिजे. आयोगाला अपेक्षित असणाऱ्या चॅप्टरवर आपण खूप जास्त फोकस करायचा आणि कंटिन्युअसली आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट घेण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हाला जी सुरुवातीला भीती आहे सायन्सच्या बाबतीतली ती भीतीही दूर होईल. ठीक आहे. तर हा भाग सायन्सचा होता. सायन्सनंतर हिस्ट्रीचा जो भाग आहे तोही माझ्याकडेच आहे. तर हिस्ट्रीच्या बद्दल एक थोडक्यात चर्चा करू. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिले पोरांचा सगळ्यात मोठी अडचण काय ते इसवी सन पाठ नाही होत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. आयोगाला तशी इसवी सनाची गरजच नाही. हां, पण क्रोनॉलॉजिकली एक दोन क्वेश्चन्स जर तुम्हाला आलेच तर त्यावर तुम्हाला हिस्ट्रीच्या संदर्भात विचार केला तर काय होतो, तुम्हाला हिस्ट्री बाहेर अडचण का देतीये याचं एक रिझन आहे. हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण रँडमनेस आणतोय, खूप जास्तीचा रँडमनेस. कधी काय व्हायला हेच कळत नाहीये. म्हणजे जसं तुम्ही आतापर्यंत मार्केटमध्ये एक बुक्स मला दाखवा की जे बुक्स हे तुम्हाला क्रोनॉलॉजिकली तुम्हाला हिस्ट्री शिकवत असेल किंवा ज्याच्यामध्ये क्रोनॉलॉजीला फॉलोअप केलं असेल. नाहीच होत आहे. ठीक आहे. मग आता इथं करायचं काय? आपण जेव्हा इथं लेक्चर घेतो त्यावेळेला आपण जेव्हा सुरुवात केली ना तिथून इसवी सन वाईज लेक्चर घेत असतो. आता बऱ्याचदा आपण अभ्यास करताना कसं करतो हिस्ट्रीमध्ये की एक बुक्स घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आला मराठ्यांचा इतिहास. ठीक आहे. मग मराठ्यांचा इतिहास स्टार्ट टू एंडच त्या चॅप्टरमध्ये कंप्लीट केला. तिथून पुढे गेलात तुम्ही का बंगालमध्ये आलं, मग बंगालमध्ये काय झालं तेही स्टार्ट टू एंड. तिथून पुढे गेलात का म्हैसूर आला समजा, तर म्हैसूरमध्ये पण त्याच पद्धतीनं प्रॉब्लेम आलेत. मग हे सगळं अलग अलग व्हायले. आपण असं अलग अलग नाही घेत.
आपण एकाच वेळी या सगळ्यांना पाहत असतो. आता इमॅजिन करू की आपण 1760 किंवा 61चा भाग पाहिलोय. 1760-61ला मराठ्यांमध्ये काय चाललं होतं, तर पानिपत वॉर आहे इथं. तर मग आपण पानिपतचं युद्ध. पॅरलली बंगालमध्ये यावेळेला काय चाललंय, तर मीर कासिम बंगालच्या मध्ये गादीवर बसलेला आहे. ठीक आहे, मीर जाफरला गादीवरून काढून ब्रिटिशांनी मीर कासिमला नवाब बनवलंय. सेम पॅटर्न आहे. आयोगाचा प्रश्न पण मागच्या वेळेस आला होता याच्यावर. म्हैसूरमध्ये काय चाललं, तर यावेळेला म्हैसूरमध्ये तुम्हाला हैदर अलीनी सत्ता, म्हणजे जो वाडियार घराण्याचा राजा चिक्ककृष्ण बाजूला काढून हैदरनी सत्ता हातामध्ये घेतली. आणि हे करत असताना आपण त्याला एका नकाशाच्या द्वारे समजून घेतो किंवा ॲक्च्युअल व्हायले कुठं काय. आता मराठा एम्पायर या काळामध्ये तुम्हाला कुठं दिसतं, तर मराठा एम्पायर हा एवढा जो पोर्शन आहे तो मराठा एम्पायरचा दिसतो 1760-61 मध्ये. इथं तुम्हाला निजामाचा भाग दिसेल, खाली इथं म्हैसूर दिसेल, इकडचा भाग हा बंगालचा दिसेल आणि मराठा एम्पायर इथं तुम्हाला दिसेल एवढ्या भागामध्ये. म्हणजे आपण जेव्हा घेतो अभ्यास तेव्हा ॲट अ टाइम सांगत असतो 1760-61ला मराठी इथं काय करतायत, त्यावेळेला बंगालमध्ये काय व्हायले, त्यावेळेला इथं खाली म्हैसूरमध्ये काय चाललंय. त्यामुळे जे क्लिष्टता आणि रँडमनेस येतो ना अभ्यासामध्ये तो नाही राहणार तुमचा. ठीक आहे, किंवा तुम्ही आता अभ्यास करताना जसं आपण एक अभ्यास करत असताना पॉलिटिकल हिस्ट्रीचा अभ्यास करताना काय करतो, विचार काय करतो, यार आपण ॲक्ट अलग शिकतो, कायदे एकदम बघा अलग अलग घ्यायचे. नंतर गव्हर्नर जनरल तुम्ही अलग अलग घेता, गव्हर्नर जनरल हे पण अलग अलग घेता. असं नाहीये. आपण घेत असताना काय करतो की गव्हर्नर जनरलच्या मध्येच पॉलिटिकली इतर काय व्हायला. जसं आता वॉरेन हेस्टिंग घ्यायलो आपण, तर वॉरेन हेस्टिंगचा कालखंड कधी आहे, 1772 ते 84-85, 85-86. मग या काळामध्येच तुम्हाला रेग्युलेटिंग ऍक्ट देतो ना. मग अलग काय वाचायला तुम्ही, वॉरेन हेस्टिंगच्याच काळामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट घ्या. वॉरेन हेस्टिंगच्याच काळात पीस इंडिया ऍक्ट आहे तेव्हाच घ्या ना. मग कॉर्नवॉलिस आला, कॉर्नवॉलिसच्याच काळामध्ये फर्स्ट चार्टर ऍक्ट भेटतो, तर त्याच वेळेला त्याला घ्या ना. म्हणजे यामुळे काय राहील की सिक्वेन्स राहील तुम्हाला, किंवा अलग अलग नाही होणार. तर त्याकडे एक आपण लक्ष देतो. दुसरा भाग की हिस्ट्रीमध्ये मुलांना एक तर त्यामुळं काय होतं माहिती आहे का, एक तर क्रोनॉलॉजिकली हिस्ट्री कशाच्या नंतर काय झालं हे तुम्हाला कळत जातं. आणि दुसरा इम्पॉर्टंट भाग हा होतो की जी भीती आहे तुमच्या मनामध्ये इसवी सन पाठ करण्याची गरजच नाही का, कारण आपण इथे इंट्रॅक्शन लावत असतोय. एकाच वेळेला आपण इंट्रॅक्शन्स लावायलो, म्हणजे तुम्हाला एक मुद्दा कळाला की ऑटोमॅटिक हे समजून जातं, यार पानिपत, मराठीकडे पानिपत लढत असताना बंगालमध्ये इकडे मीर कासिम गादीवर होता. मग इथं इसवी सन पाठ करायची गरज कुठं पडते. 1760 मी म्हटलं 61ला जर मराठे पानिपत लढत असतील तर बंगालमध्ये इकडे हे व्हायले, इकडे म्हैसूरमध्ये हे चाललंय, तर इसवी सन पाठ करायची गरजच पडणार नाही. आणि जे क्रोनॉलॉजीवरचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इझीपणे सुटून जातील. तिथे कुठल्या पद्धतीची अडचण तुम्हाला येणार नाही. ठीक आहे ना. ते या पद्धतीने प्लस राहिला सोशियली भाग. सोशियली अतिशय डिटेलमध्ये आपण भाग कव्हर करतो. सगळेच्या सगळे समाजसुधारक. आता मागच्या काही वर्षापासून आयोगाचा समाजसुधारकावर प्रश्न म्हणजे विचारण्याचा पॅटर्न आहे तो चेंज झाला आहे. डायरेक्टली आता समाजसुधारकावर तर क्वेश्चन्स काही येत आहेत, पण त्यासोबत समाजसुधारकांच्या सोबत असणाऱ्या लोकांवर पण क्वेश्चन्स विचारायलेत. ठीक आहे. तर मग आता यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपल्याला आपला व्हास्टनेस वाढवायचा आहे आता इथून पुढे. तर त्या दृष्टीनं पण आपण विचार करतो सोशल हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आणि जर आपण एक नकाशा मॅप्सचा वापर करून हिस्ट्रीला आपण क्रोनॉलॉजिकली शिकत गेलो तर मला वाटत नाही काही अडचण येते. म्हणून नोट्सही अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला असतील, जशा सगळ्याच विषयाच्या आहेत, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ज्या विषयाच्या बाबतीत मी बोलतोय ते. ठीक आहे. माझ्याकडे आहेत त्या विषयाच्या बाबतीत. बाकीचे सर तर माझ्यापेक्षाही तुम्हाला माहिती आहेत रतिमहारथी आहेत. या क्षेत्रामध्ये मीच न्यूकमर आहे. न्यूकमर म्हणजे असं नाही की आत्ता आलो आहे, बरीच वर्ष झाली आहेत. पण पुण्यामध्ये माझ्या अगोदर सर आहेत, त्यांच्यापासूनच आम्ही इन्स्पायर होऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही या बाबतीमध्ये. आणि सरांनी जसं म्हटलं की एक राईट ट्रॅकवर आहात तुम्ही. आपल्या अकॅडमीचंच नाव स्टेप अप आहे. तर ऑलरेडी स्टेप तुमचा अपच राहणार आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. ठीक आहे. थँक्यू.